नंदुरबार जिल्ह्यातील 639 ग्रामपंचायतीपैकी 314 ग्रामपंचायती आजही स्मशानभूमीविना आहेत। यामुळे या गावामधील ग्रामस्थांना गाव शिवारातील रस्ता काठ, नदीपात्र किंवा शेतात आपल्या आप्तस्वकीयांचा अंत्यविधी करून त्यांना अखेरचा निरोप द्यावा लागतो। जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीसाठी जनसुविधेसह इतर असंख्य योजना असतानाही जिल्ह्यात 2018-19 नंतर स्मशानभूमी बांधकाम झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या वाढत नसल्याने निधी नेमका वापरला कशासाठी जातो असा प्रश्न 315 गावांमधून करण्यात येत आहे। नंदुरबार शहरात संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त शुक्रवारी शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत शेकडोच्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते। शहरातील नेहरू चौकात सवादी मिरवणुका काढून संत सेवालाल यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी महिला आणि पुरुषांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा करत लक्ष वेधून घेतले। नंदुरबार शहरातील दुळे चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यान भरधाव वेगातील एसटी बसच्या धडकेत 34 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे। नंदुरबार शहरातील 3 ठिकाणी पालिकेच्या पथकाने कारवाई करून 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या। या दुकानदारांना दंड करण्यात आला। नंदुरबार बसस्थानक परिसरात आपापसात मारामारी करणाऱ्या 2 जणांवर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा तालुक्यातील प्रकाशा येथून बुधवारी सायंकाळी मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली। प्रकाशा परिसरात गेल्या 10 दिवसापासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत। यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। नंदुरबार शहरातील उड्डाण पुलाच्या एका बाजूने पंचायत समितीकडे बेशिस्तपणे वळण घेताना दुचाकी स्वाराचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते। या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने एका बाजूने रस्ता बंद केला। यामुळे नागरिकांना दुसऱ्या बाजूने लक्ष्मीनगरकडे जाणारा मार्ग पकडावा लागला। वाहतूक शाखेच्या या प्रयत्नामुळे या ठिकाणी होणारी कोंडी थांबली। उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या। शहरालगत नव्याने विकसित झालेल्या वसाहतीमध्ये बोरचे पाणी तळाला गेले। पाण्याची गरज वाढत असताना टँकर व्यावसायिकांची लगबग सुरू झाली। यंदाही घरातील हौदात पाणी ओतण्यासाठी नागरिकांना टँकरवाल्यांना पैसे मोजावे लागणार। अक्कलकुवा पंचायत समितीच्या समन्वय समितीच्या आढावा बैठकीत 100 दिवसाच्या 7 कलमी उपक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। अक्कलकुवा पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुख व ग्रामसेवकाची आढावा बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील आदर्श हायस्कूलच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगिरीच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात नंदुरबार शहरासह ग्रामीण भागातील 100 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीची परीक्षा घेतली जाते। सध्या 12वीची परीक्षा सुरू झाली। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली। विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या। एवढेच नाही तर विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी करणाऱ्यांवरही सहकार्य फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपी करून आपले आयुष्य खराब करू नये हेच हिताचे राहणार आहे। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील एसएससी ओबीसी विद्यार्थ्यांना 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली। यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। शहादा तालुक्यातील सध्या शेतातील गव्हाला पाणी देणे सुरू आहे। यावेळी विद्युत पंप चालवण्यासाठी ठिकठिकाणी केबल अंथरण्यात आल्या। या केबलची देखील चोरी होत आहे। अनेक दिवसापासून या चोऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले। पोलिसांनी नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे। तळोदा शहरातील बसस्थानक व बाजारपेठ परिसरात वाहनधारक रोंग साईडने वाहन चालवितात। यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो, तसेच अपघात होण्याची शक्यता असते। यामुळे अशा वाहनधारकांकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। शहादा तालुक्यातील अनरद येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ग्रामस्थ मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नवापूर तालुक्यातील पडसून येथील नवजीवन विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला। नंदुरबार जिल्ह्यात परराज्यातून ऊस तोडणारे मजूर येत असतात। ऊस तोडणीचा हंगाम संपल्याने हे मजूर आपल्या गावाकडे परतू लागले। ट्रकमध्ये संसारोपयोगी सामान भरताना मजूर
शहादा शहरातील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीर सेनेदल भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली।